आता आपण जो शिजवून घेतलेला फणस आहे तो देखील आपण ह्यामध्ये ॲड करूया। फणस आधी शिजवून घेतल्यामुळे आपल्याला ही भाजी आहे ती 5 मिनिटात आपली तयार होणार आहे। आता आपण ह्यामध्ये मसाल्यांमध्ये चांगला हा फणस मिक्स करून घेऊया। आता व्यवस्थित आपण मसाले ते फणसामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण हे झाकून ठेवूया। अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भाजी 4 ते 5 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे। अगदी गरज वाटलीस तर थोडासा पाण्याचा हबका तुम्ही ह्यावर मारू शकता। 4 ते 5 मिनिटांची वाफ काढून झाले। आता आपण ह्यामध्ये गरम मसाला ॲड करूया। इथे तुम्ही कोणताही गरम मसाला किंवा चिकनचा किंवा मटनचा जो काही मसाला असतो तो देखील ॲड करू शकता। इथे मी चिकन मसाला अर्धी चमची घालते। तसेच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ह्यावर मी घालून घेते। या ठिकाणी तुम्ही ओला नारळ देखील खोवून घालू शकता, त्याने देखील भाजीला अजून चव वाढते। पण माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी इथे घातला नाही आहे। तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही इथे घाला। या ठिकाणी मी चिकन मसाला घालून घेतले त्यामुळे मी आणखीन एक अर्धा ते 1 मिनिटाची वाफ काढून घेतले आणि आपली भाजी तयार आहे। अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये होणारी अशी ही फणसाची सुकी भाजी नक्की एकदा बनवून बघा। अप्रतिम लागते। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कोणत्याही प्रकारची वाटणं न करता अशा प्रकारे नक्की एकदा फणसाची भाजी बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।